सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 7 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे आणो उपासनिया शिरमिळवणी दंड। आणो आणि उपासन्यांनी शिरमिळवणी केली, डोक्याला डोकं लावलं। मग पुढे काय झालं आणि स्वामींनी का दंड केला हे पहिल्या चरित्रामध्ये समजणार आहे आपल्याला। साधा ते अटल विजन निरूपण। साधाईसांना स्वामींनी अटल विजनाविषयी निरूपण केलेलं आहे। अटल विजन करण्याची पद्धत कशी आहे, स्त्रियांनी अटल कसं करावं, या संदर्भामध्ये देव साधाईसांना निरूपण करतात। तिसरी लीळा आहे चना विखो निरूपण। स्वामी चण्याविषयी निरूपण करतात की चना हा विखो असतो। चौथं चरित्र आहे कळयुगी ब्रह्मचर्य त्रसले जीव। कळयुगामध्ये ब्रह्मचर्यामुळे जीव त्रसलेले असणार आहेत हेही देव सांगतात। योगक्षेम कथन। योगक्षेमाविषयी देव सांगतात। महावाक्य गोष्टी राणीवणी करणे, महावाक्याच्या गोष्टी कुठे कराव्या, का कराव्या, कशा कराव्या, हे सर्व देव निरूपण करतात महादेसांना, लखुबाईसांना। सातवा आणि शेवटचं चरित्र आजच्या ज्ञानसत्रातील आहे तूप गाळोत्तर रस निरूपण। भटोबासांनी प्रश्न केला तुपाविषयी, त्यावर स्वामी मग काय निरूपण करतात हे आपण आजच्या ज्ञानसत्रातील शेवटच्या लीळेमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या ज्ञानसत्रातील 7ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि म्हणून या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तुम्हाला अशीच ज्ञानवर्धक पोथी दररोज ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर दररोज मी नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड करतो, ज्यामधून तुम्हाला भरपूर सारं ज्ञान प्राप्त होत असते। आणि अशी ही पोथी दररोज ऐकण्याची इच्छा असेल तुम्हाला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामधील जे काही नवनवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्याकडून सुटणार नाहीत। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे फाल्गुन शुद्ध द्वादशी, मंगळवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, योगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 15 मार्च 2022। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून आपण कोणता गुण घेतला पाहिजे, आणि दुसरा प्रश्न होता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या शिकवणी सांगितलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत। या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 108। आणो उपासनिया शिरमिळवणी दंड। आणो आणि उपासनीय यांनी शिर मिळवलं, डोक्याला डोकं लावलं। मग या प्रसंगावर स्वामींनी त्यांना दंड केला। डोक्याला डोकं मिळवलं तर असा कोणता अपराध केला त्यांनी आणि कशामुळे देवाने असा दंड दिला, यामागचं कारण काय होतं, आणि या दोघांनी डोक्याला डोकं मिळवलं तरी का, त्यामागचं काय कारण होतं, हे सर्व आपण सविस्तर समोर पाहणारच आहोत। एक वेळ आणोसी आणि उपासनियासी अन्नवीची स्थिती झाली। एकदा आणोला आणि उपासन्यांना अन्वीची स्थिती झाली। अन्नव कशाला म्हणतात, स्वर्गीची जी इंद्र देवता आहे तिथून खाली कर्मभूमीच्या देवतेपर्यंत चहुस्थानीच्या देवतेंना अन्नव असं बोलतात। तर या अन्वीची स्थिती झाली म्हणजे या देवत्यांतून कोण्यातरी एका देवतेची स्थिती झाली। जशी देवतेपासून विद्या होत असते त्याचप्रमाणे स्थिती होत असते, हे देवतेपैकीची स्थिती आहे। तर ही स्थिती झाली आणोसी आणि उपासनियास या दोघांना झाली। उपासनीय म्हणू लागले द्वैत की अद्वैत, उपासनीय म्हणायला लागले द्वैत की अद्वैत। उपासनीय म्हणू लागले, उपासनीय म्हणायला लागले द्वैत की अद्वैत। उपासनीय म्हणतात अद्वैत की अद्वैत। आणो म्हणू लागले अद्वैत, आणो म्हणायला लागले अद्वैत। अद्वैत म्हणजे काय, या सर्व जगाच्या ठिकाणी ब्रह्म नटलेले आहेत, ब्रह्मा व्यतिरिक्त कोणीच नाही या जगामध्ये, जे काही दिसते आपल्याला सर्व ब्रह्मच नटलेला आहे असे म्हणणारे ते अद्वैतवादी। ते जीवालाही मानत नाहीत। हे जीव जे आपल्याला दिसतात, माणसं वगैरे, पाखरं, पशु पक्षी, हे सर्व ब्रह्मच नटलेले आहेत असं अद्वैतवादी म्हणत असतात। तर आणो म्हणतात की अद्वैतवाद खरा आहे। तर उपासनीय म्हणितले, यावर उपासनीय म्हणतात अद्वैत साच तरी तुझं मज शिरमिळवणी करू मा, तूही न दुखविसी आणि मीही न दुखवे। मग उपासनीय म्हणतात जर अद्वैत खरं असेल तर तू आणि मी डोक्याला डोकं लावून बसू, तूही ब्रह्म मीही ब्रह्म, मग आपल्या दोघांना पण काही दुःख होणार नाही। बसू आपण डोक्याला डोके लावून, तू मला दाब मी तुला दाबतो डोक्याने,
तूही दुखवणार नाही, मीही दुखवणार नाही. तरी अद्वैत साच, तर मग मी अद्वैत खरं म्हणेल जर मी म्हटल्यासारखं झालं तर. तूही दुखवल्या गेला नाही पाहिजे आणि मीही दुखवल्या गेलो नाही पाहिजे असं उपासनीय म्हणतात. हो का म्हणून दोघे शिरमेळवणी करू लागले, असं म्हणून दोघेही शिरमेळवणी करायला लागले. कपाळे फुटली, कपाळ फुटली दोघांची. परी ओसरती ना, परंतु कोणीच मागे हटायला तयार नाही. हा त्याला दाबायचा, तो याला दाबायचा. आणि ज्याप्रमाणे शेळ्या किंवा मेंढर जशा टकरा खेळतात त्याप्रमाणे यांची टक्कर खेळणं चालू आहे. कोणीच मागे हटायला तयार नाही. मग भटी मार्तंडी दोघे दोहीकडून ओढवणी नेले. मग भटोबासांनी आणि मार्तंडांनी या दोघांना दोन्हीकडे ओढलं आणि घेऊन गेले. आणि स्थिती भंगली. मग गोस्वामी पाशी आले, स्वामींपाशी आले आणि हसू लागले. मग लागले हसायला. मग एकूण एकाला म्हणायला लागले, जीजी मला याने असं केलं. दुसरा म्हणतो, जीजी मला याने असं केलं. असं सांगणं चालू आहे एकूण एकाचं. मग भटा ते सर्वज्ञ म्हणितले. मग भटोबासांना स्वामी म्हणतात, वानर्या दोघे अपराधा आले. स्वामी म्हणतात, वानर्या हे दोघे पण अपराधाला आलेले आहेत. दोघांनीही अपराध केला. तयासी दंड करी, या दोघांनाही दंड कर. कापा. ते उपासनीय आणि आणू म्हणतात, कशामुळे बरं आम्हाला दोघांनाही दंडित करताय तुम्ही? यावर देव म्हणतात, भांडते दोघे अन्यायी. भांडण करणारे दोघेही अन्यायी असतात. एवढं असू शकते, एकाचा अन्याय कमी असेल, दुसऱ्याचा जास्त असेल, परंतु दोघही भांडण करत आहेत म्हणजे दोघही अन्यायी आहेत, कारण कुणीच तिथे समजूत घेतलेली नाही. आणि म्हणून देव म्हणतात दोघही भांडणारे अपराधी असतात. बरं, हा वाद नसता वितंडवाद घातलेला होता दोघांनी. देवापाशी आपण असतो, देवाच्या सन्निधानाचा आनंद घ्यायचा. हे उगच काहीतरी कुरापत्ती करत बसले, द्वैत खरं की अद्वैत खरं, काय करायचं आपल्याला? ईश्वराचं सन्निधान मिळत आहे तर ईश्वराच्या सन्निधानी राहावं. नसत्या उचापत्या कशाला करायच्या? यांनी नसत्या उचापत्या केल्या म्हणून देव म्हणतात दोघालाही दंडित करा. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 109. साधा ते अटनविजन निरूपण. स्वामींनी साधायसांना अटनविजनाविषयी निरूपण केलेलं आहे. एकोदी साधी गोसावी यापासी संन्यास मागितला. गोसावी दिधला मग साधे निगो बैसली. एके दिवशी स्वामींजवळ साधायसांनी संन्यासाविषयी मागणी केली. स्वामींनी मग संन्यास दिला आणि मग साधायसा निघायला लागल्या. तेवेळी साधी पुसले. निघताना साधायसा विचारतात, जी जी गोसाव्या पासोनी जायचे तेवेळी कैसे वर्तावे जी? साधायसा स्वामींना विचारतात निघताना की स्वामींपासून जर आम्ही निघून गेलो तर आम्ही बाहेर गेल्यानंतर वर्तन कसं करावं बरं? सर्वज्ञ म्हणतले, साधे हो गोंडी बुंथी घाली जे. स्वामी म्हणतात, गोंड स्त्रिया ज्याप्रमाणे बुंथी घेतात, पदर घेतात, त्याप्रमाणे घ्यावा पदर. आपलाही चेहरा कोणाला दिसू नये, आपणही कोणाकडे पाहू नये, अशा प्रकारे राहावं. अन्य मार्गियाचा संसर्ग करावा, अन्य मार्गियांचा संसर्गही करू नये. अन्य मार्गियाची गुंफे न वसावे, अन्य मार्गियाच्या गुंफे जाऊ नये. गोरुवासरिसे गावांतूर गिजे, देवळी निद्राण कीजे. गोरुवासरिसे म्हणजे ज्या वेळेला गायी ढोर हे जे गुरुवासर आहेत गावामध्ये येतात, एकतर पूर्ण अंधारही पडलेला नसतो आणि एकदमच दिवसही नसतो, संध्याकाळची वेळ असते. त्या वेळेला त्या गोरुवासरिसे म्हणजे त्यांच्या बरोबरच आपण गावात गेलो पाहिजे. खूपच अगोदर जाऊन बसलो तर उगाच गप्पा टप्पा, याचा परिचय त्याचा परिचय होऊन जाईल. आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवस तिरपा झालेला आहे, काही क्षणामध्ये आता अंधार पडेल, अशा वेळेला आपण गावामध्ये गेलो पाहिजे, ज्यावेळेस गाई वासरं गावात जातात. देवळी निद्रा न कीजे, देव म्हणतात देवळामध्ये जाऊन निद्रा करू नये. एका वेडी पिसीनुरती. काही लोक असे असतात विषय लंपट की त्यांच्याकडून वेड्या पिस्या बाया पण उरत नाहीत आणि म्हणून देवळी निद्रा करू नये. पाहताची उठीजे, सकाळी लवकरच उठावं. थोडस उजेड पडला, पायाखालील किड्या मुंग्या दिसतील आपल्याला रस्त्याला चालताना, अशा वेळेला निघावं. मार्गी उभ्या राहिजे, रस्त्याला जाऊन उभं राहावं. सांगा तू पाहिजे. कोणी 4-2 लोक रस्त्याने चालत आहेत, पुढे काही 4-2 चालत आहेत आणि मागणं काही 4-2 येणार आहेत किंवा येत असतील असं आपल्याला दिसत आहे. अशा वेळेला आपण त्या 2-4 माणसाच्या कळपाच्या मध्ये चालावं. म्हणजे 2-4 माणसं समोर चालत आहेत, 1 फरलांग भर किंवा अर्धा फरलांग, आणि काही 2-4 माणसं मागणं येत आहेत, तर दोन्ही समूहाच्या मध्ये आपण चालावं. म्हणजे कसं होऊन जाईल, मागिले म्हणती पुढीलाची, पुढीले म्हणती मागिलाची. पुढच्या माणसाच्या समूहापासून पण अंतर ठेवलेलं आहे, मागच्या माणसाच्या समूहापासून पण अंतर ठेवलेलं आहे. मध्येच चालायचं बायांनी सकाळी उठल्यानंतर. कशामुळे? देव म्हणतात की जे मागचे माणसं आहेत ते काय म्हणतील, जे पुढे माणसं चालत आहेत त्यांच्या या बाया आहेत, आणि पुढले म्हणती मागिलाची.
पुढचे माणसं जर वळून मागे पाहतील तर बाया दिसतील, परंतु काय दिसेल त्यांना, बायांच्या मागे पण काही माणसं दिसतील. मग पुढचे माणसं काय म्हणतील की ह्या बाया मागच्या माणसांच्या आहेत, म्हणजे तुमची सुरक्षा आपोआप होईल, असं स्वामी इथे साधकाला, ज्या स्त्रिया साधक आहेत त्यांच्यासाठी हे देवाने सांगितलेलं आहे. शिवनी चिंचना पुली मोळी गावा बाहेरी झाडा तळी घालावी. शिवनी चिंचना म्हणजे चिमण्या चिवचिवाट करायला लागलेल्या आहेत. अशा वेळेला गावाच्या बाहेर झाडाखाली आपली जे हे हाडामासाची मोळी आहे, ही मोळी झाडाखाली आपण नेऊन टाकावी. गंगा तीरसी जे, गंगा तीराला राहावं जास्त करून असं देव म्हणतात. जे स्वामींनी सांगितलं की झाडातळी मोळी घालावी आपली, इथे काय लक्षात येते आपल्याला, तर स्वामींनी सांगितलेलं आहे या शरीरापासून आपण तिरोहित झालो पाहिजे. हे शरीर म्हणजे मी आहे अशी भावना आपण सोडून दिली पाहिजे. हे शरीर म्हणजे माझ्यासाठी एक साधन आहे ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी. शरीर वेगळं आहे, मी जीव, मी वेगळा आहे, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, असं आपण म्हटलो पाहिजे. बोलता बोलता सावरकरांचं काव्य माझ्या मुखातून निघून गेलं. सावरकरांचं काव्य आहे हे. श्रीकृष्ण महाराजांनी जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हा जो आत्मा आहे, हा जो जीव आहे, हा अवध्य आहे. शस्त्र याला छेदू शकत नाही, पाणी याला भिजवून मारू शकत नाही, हवा याला हवेने शोखू शकत नाही, अग्नी याला जाळू शकत नाही. हे जे श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक, हे जे श्रीकृष्ण महाराजांची उक्ती आहे, या उक्तीवर, या श्लोकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक काव्य केलेलं आहे. काय म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवन जन्मला, अग्निजाळी मजसी ना खर्ग छेदितो, पाहुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, अरे यमदूता, तुझीही एवढी अवकात नाही की तू मला मारून टाकशील. एका संन्याशांसारखे विचार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही बुद्धी तिरोहित झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत नव्हते हे शरीर म्हणजे मी आहे. या काव्यावरून आपल्याला हे लक्षात येते. सावरकर काय म्हणतात, अरे मी आत्मा आहे, अजर अमर आहे. श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलं की कोणतं शस्त्र मला छेदू शकत नाही, पाणी मला भिजवून मारू शकत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही, अनादि आहे मी. अरे माझी सुरुवात कधी झाली कोणाला माहिती नाही. अन म्हणजे नाही, आदि म्हणजे सुरुवात. अनंत मी म्हणजे माझा अंत कधी आहे हेही कोणाला माहिती नाही. किती जबरदस्त काव्य आहे. युट्यूबवर सर्च करा, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव टाका. हे काव्य तुमच्या समोर प्रस्तुत होईल आणि हे काव्य ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रीकृष्ण भगवंत कसे समजले, श्रीमद भगवद्गीता कशी समजली. तर असं तिरोहित आपण झालो पाहिजे. जुन्या काळातील जे काही स्वतंत्र सेनानी होते, जे काही क्रांतिकारी होते, ते एक प्रकारचे साधू संन्याशीच होते, ज्यांनी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं, देव देश धर्मासाठी हातामध्ये प्राण घेऊन हिंडले. कधी मरण येईल माहिती नव्हतं. हे आपल्याला या काव्यावरून लक्षात येते. एक क्रांतिकारीच होते स्वातंत्र्यवीर सावरकर. म्हणजे काय, स्वातंत्र्यवीर सावरकर कितीतरी क्रांतिकारकांना मार्गदर्शक होते. भरपूर सारे क्रांतिकारी आहेत. भगतसिंग सारखे क्रांतिकारी जे होऊन गेले, त्यांना मार्गदर्शक कोण होते, तर स्वातंत्र्यवीर सावरकर होते. भरपूर सारं आहे सांगण्यासाठी, परंतु मी काही जास्त खोलात जाणार नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, देवाने इथं साधू संन्याशांसाठी सांगितलेलं आहे की आपण तिरोहित झालो पाहिजे शरीरापासून. स्वामींनी वाक्य काय वापरलं, हे शरीररूपी मुळी नेऊन टाका गावाच्या बाहेर झाडाखाली. म्हणजेच काय झाला याचा अर्थ की आपण तिरोहित आहोत शरीरापासून. जीव वेगळा आहे, शरीर वेगळं आहे. शरीर नश्वर आहे, आत्मा नश्वर नाही. आत्मा हा आपला अविनाशी आहे. आत्मा कधीही नष्ट होऊ शकत नाही. या आत्म्याला परमेश्वर जरी नष्ट करतो म्हटले तरी परमेश्वरही नष्ट करू शकत नाहीत. परमेश्वर तसं मनामध्ये आणणारही नाहीत. परंतु एक उदाहरण म्हणून मी बोललेलो आहे. आई कधी आपल्या मुलाला नष्ट करण्याचा प्रयत्न करते का? नाही. तर समजून घ्या, तसं परमेश्वर कधी नष्ट करण्याचा प्रयत्नच करत नाहीत. परंतु एवढं सांगितलं मी की आत्मा असा आहे की परमेश्वरही नष्ट करू शकत नाहीत. वास्तविक पाहता परमेश्वराने असा कधी प्रयत्न केला असं कधीही झालं नाही. तर एक होमवर्क आहे आजचा तुमच्यासाठी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे काव्य पूर्ण ऐकायचं युट्यूबवर, आणि तुम्हाला त्यातील कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या, तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणतील अशा कोणत्या गोष्टी आवडल्या, आणि तुम्ही त्यातून कोणत्या गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहात, हे सर्व मला उद्या कमेंट बॉक्समध्ये कळवा.
हा तुमचा आजचा होमवर्क आहे. स्वतंत्रवीर सावरकर एक अशी विभूती आहे, त्यांच्याविषयी सांगायला गेलं तेवढं कमी आहे. तर असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. पुढे देव म्हणतात की गंगा तीराला असलं पाहिजे. 7-5 दिसा आपुली दावल दाविजे. 7-5 दिवसाला दावल दावली पाहिजे, म्हणजे स्त्रियांनी गुरुजनांची भेट घेतली पाहिजे. कसं आचरण चालू आहे, कोण्या क्रमाने आटन केलं, काय घडलं काय नाही, कसे अनुभव आले आटनामधले, काही संकष्ट आले का, किंवा काही असे अनुभव आहेत का तुमचे की बाकीच्या मार्गातील लोकांनाही ते अनुभव फायद्याचे ठरतील. तर अनुभव कथन करा स्वतःचं गुरुजनांपाशी जाऊन, गुरुजनांची भेट घ्या, आपण काय आचरण करत आहोत हेही दाखवा, असं देव म्हणतात. आटन ते निर्देशे करावे. कोण्याही प्रकारचा उद्देश मनामध्ये ठेवू नये. कोण्याही प्रकारचा उद्देश मनामध्ये न ठेवता आटन करावं. गावनी गावा जावे, या गावावरनं त्या गावी जावं, असं चालतच राहावं, असं देव म्हणतात. सवेळेचा पहारी दिसू भिलाचे पाळये भय नाही. स्वामी म्हणतात सवेळेच्या पहारी म्हणजे सकाळच्या प्रहरी भिलाचे पाळये भय नाही, म्हणजे जे भिलाच्या वस्त्या असतात तिथेही तुम्हाला भय वाटणार नाही. सकाळच्या वेळेला सर्व सात्विक वातावरण असते, असं देव म्हणतात. जे भिलाचं ठिकाण ते कसं आहे, भयावह ठिकाण आहे. ते लोक थोडे विचित्र असतात. जुन्या काळामध्ये हे भिल्ल लोक दरोडे टाकायचे, शिकार करायचे, असुरी लोक असायचे. तर यांच्यापासूनही भीती राहणार नाही, असं देव म्हणतात. सकाळच्या वेळेला झाडातळी विजन कीजे, झाडाखाली विजन करावं. अति असुरे स्थानी नसावे. जे अति असुर स्थान आहे, म्हणजे जिथे तिन्ही गुणाचा जास्त उत्कर्ष आहे, देवतेच्या सामर्थ्याचा राहावा जिथे आहे, त्या ठिकाणी आपण असू नये. त्या ठिकाणाला अति असुर स्थान म्हणतात. असावे असे तोंडावरी फाळुंके घालोणी. स्वामी म्हणतात झाडाखाली तर विजन करायचं आहे आपल्याला, अति असुरे स्थानी पण बसायचं नाही. मग असं अति असुरे स्थान आपण सोडून दिलं, सात्विक ठिकाण पाहिलं, झाडाखाली बसलो विजनाला, तर तिथं कसं बसावं विजनाला? देव म्हणतात तोंडावरी फाळुंके घालोणी, म्हणजे तोंडावर कपडा टाकून विजनाला बसावं. नाहीतर आपलं मन इकडे तिकडे भरकटत जाईल. काय मस्त झाड दिसत आहे, काय हवा सुटलेली आहे, काय झाडं मस्त हलत आहेत, काय पाखरं मस्त उडत आहेत, काय या झाडाला फळं लागले, आपलं मन दुसरीकडेच भरकटून जाईल. म्हणून तोंडावर आपण फाळुंके म्हणजे कपडा घेतला पाहिजे. नामस्मरण करावे, नामस्मरण केलं पाहिजे. नुसतंच रिकाम बसावं आणि मनमाळका कराव्या असं करू नये, तर देवाच्या नामाचं स्मरण करावं. नामी अभिमानू आती. नामस्मरणामध्ये खूप अभिमान घेतात देव, नामाचा अभिमान आहे देवाला, म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केल्यानंतर देव अभिमान घेतात आपला. हो काची मग तैसीची बिढारा गेली, मग साधायचा स्वतःच्या बिढारावर गेल्या. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 110. चना विखो निरूपण. चना विखो निरूपण. स्वामी चण्याविषयी निरूपण करतात. एक वेळ नाथोबाये पुसली जीजी रायाची राणी ब्राह्मणासी चणे देत असे. एक वेळ नाथोबा विचारतात, जीजी रायाची राणी ब्राह्मणासी चणे देत असे, म्हणजे राजाची राणी ब्राह्मणांना चणे दान देत आहे, तरी ते थामासी जावो येजी, तर मग आम्हाला तिथे जाता येईल का? गोसावी श्री मुकुटे निराकरले. स्वामी म्हणतात नाही जाता येणार. यावर भटी पुसले. यावर भटवास विचारतात, जीजी तेथ का जावो नये? भटवास म्हणतात जीजी तिथे का बरं जाऊ नये? सर्वज्ञ म्हणले वानर्या चना विखो. स्वामी म्हणतात वानर्या, चना हा विखो आहे, म्हणजे चना हा इंद्रियार्थ रस आहे स्वतःसाठी. चणे ओले खावे वाटतात, भाजूनही खावे वाटतात. त्या चण्याची डाळ केली तर त्या डाळीचं वरणही खावंसं वाटते. त्या चण्याच्या डाळीपासून पुरण केलं तर पुरणाच्या पोळ्याही खाव्याशा वाटतात. त्या चण्याच्या डाळीचं जर आपण बेसन तयार केलं तर बेसनपासून भरपूर पदार्थ तयार होतात, भजे तयार होतात, शेव तयार होते, भरपूर काही तयार होते, तर तेही खावंसं वाटते. म्हणून चना विखो आहे. भटी म्हणतले जीजी चना कैसा विखो. भटवास म्हणतात जीजी चना कसा काय विखो आहे? सर्वज्ञ म्हणतले दान देती मान्यता करीती. स्वामी म्हणतात तिथे तुम्ही जाणार, ती बाई तुम्हाला दान देईल, तुमची मान्यता करेल. तो विखोची किंगा, तो विखोच आहे ना मग. जीजी हा कोण इंद्रियाचा विखो? भटवास म्हणतात जीजी मग हा कोण्या इंद्रियाचा विखो आहे? सर्वज्ञ म्हणितले मनाचा. स्वामी म्हणतात हा मनाचा विखो आहे. चना शेतामध्ये आला, टहाळ तयार झाला, पकला पण नाही पूर्ण चना, टहाळ झालेला आहे तयार, तरी पण खावासा वाटतो. म्हणजे किती सुरुवातीपासून या जीवाला हा चना खावासा वाटतो. बरं चणे जरी नाही आले, शेतामध्ये चना पेरलेला आहे, त्याला घाटे जरी नाही आले, कवळी कवळी भाजी खुडून खावीशी वाटते. म्हणजे चना किती खावासा वाटतो लोकाला. चणे जरी खायला नाही भेटले तर पाला खावासा वाटतो त्याचा. त्या हरभऱ्याचे पानं खुडून लोक वाळून ठेवतात, कणीची भाजी म्हणून खातात बेसनामध्ये वरून. किंवा ओली भाजी आहे हिरवीगार, शेतामधून तोडून आणली, त्याचा खुडा करून खाता येतो. फोडणी दिली तर ते पण छान भाजी तयार होते. म्हणजे
भरपूर काही पदार्थ तयार होतात म्हणून चनाविखो देवाने सांगितलेला आहे. भटोबास म्हणतात हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 111. कळियुगी ब्रह्मचर्य त्रसले जीव. स्वामी कळियुगामध्ये ब्रह्मचर्याने त्रसलेले जीव त्यांच्याविषयी अनुवाद करतात, त्यांच्याविषयी भक्तजनांना निरूपण करतात. एक वेळा आवसी म्हणतले जी स्वामी जगन्नाथा या भगवेया माझी कवणी ब्रह्मचारी नाही कोण देखो. औसा म्हणतात जी या भगव्या माझी म्हणजे संन्याशांमध्ये कोणी ब्रह्मचारी मी ऐकला नाही. शंकर तो गळित. शंकर म्हणजे महादेव, तो पण गळितच होता, म्हणजे ब्रह्मचारी नव्हता. लुईपाई हा पण गळितच होता. या लुईपाईने काय केलं होतं, स्वतःचे शिष्य वेशेच्या घरी गहाण ठेवले होते. वेशेच्या घरी मुक्कामी राहिला आणि स्वतःच्या शिष्याला तिथे गहाण ठेवलं, पैसे द्यायला नव्हते. तर हा लुईपाई असा होता. कान्ह पण बहुडीमुळे गेला. जाळंधरी पण असाच होता. गोरक्ष हे अवघेची गळितची की हे सर्व गळितच होते असं औसा म्हणतात. सर्वज्ञ म्हणते नायका कळयुगी ब्रह्मचर्य त्रसले जीव विषया कारणे मढी उपरती. स्वामी म्हणतात नायका या कळयुगामध्ये ब्रह्मचर्याने त्रसलेले जीव विषया कारणे म्हणजे विषय वासनेमुळे मढी उपरती म्हणजे प्रेतही उकरतील अशी परिस्थिती आहे. मायेर काही म्हणावे असे, आता यापेक्षा काय सांगावं तुम्हाला असं देव म्हणतात. हो काजी. औसा म्हणतात ठीक आहे. ब्रह्मचर्यामुळे त्रस निर्माण होतो. कशामुळे बरं, कोणाला त्रस निर्माण होतो? त्रस निर्माण होणारे तेच व्यक्ती असतात ज्यांना ब्रह्मचर्याचा फायदा कळाला नाही. ब्रह्मचर्याचा ज्याला आनंद घेता आला नाही तो व्यक्ती त्रसून जातो. ज्याला ब्रह्मचर्य समजलं, ज्याला ब्रह्मचर्याचे फायदे समजले, ज्याला ब्रह्मचर्यामध्ये आनंद घेता आला, ब्रह्मचर्याचा ज्याला आनंद घेता आला तो कधीही त्रसणार नाही. परंतु ज्यांना ब्रह्मचर्य समजलंच नाही ते तर त्रसणारच. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला लिंबाच्या पाल्याची महती माहिती नाही, किती आपल्यासाठी फायदा आहे त्याचा, किती आपल्यासाठी ते हितकारक आहे लिंबाचा पाला. ज्याला माहिती नाही ते कंटाळून जाणार, ज्याला माहिती आहे ते कुठून त्याचा रस करून पिणार. किंवा मागे कोरोना आला होता, भयंकर अशी कोरोनाची लाट होती. त्यावेळेस कडू असणारा गुळवेल सर्वांना गोड लागत होता. पुढं मरण दिसलं ना, कोरोना झाला तर काही खरं नाही. मग फायदे कशामध्ये दिसले? गुळवेलामध्ये फायदे दिसले. गुळवेल हा कडू असतो, लिंबाच्या पाल्यापेक्षाही कडू असतो म्हटलं तरी चालेल. लिंबाच्या झाडावर जो गुळवेल असतो ना, गुळवेलाचा वेल गेलेला, तो गुळवेलाचा वेल फारच कडू असतो. वास्तविक पाहता गुळवेलाचा गुणधर्मच आहे, त्याच्यामध्ये कडवटपणा आहेच, परंतु लिंबाच्या झाडावरचा अजूनच कडू असतो. हे एवढं कडू असतानाही कोरोना काळामध्ये लोकांना गुळवेलाचा फायदा समजला. लोक त्रसले का? अक्षरशः मी एवढे लोक पाहिले जे जिथे गुळवेल दिसला तिथून ते काढू घरी नेऊन ते त्या गुळवेलाचा काढा करून प्यायचे, रस काढून प्यायचे. म्हणजे बघा तुम्ही, कोरोना काळामध्ये मरणाचं भय वाटलं की कडू असा गुळवेल गोड लागायला लागला, फायदे समजले ना त्याचे. मग ब्रह्मचर्याने कसं काय त्रसतील जीव? ज्याला फायदा समजला तो जीव तर नाही त्रसणार, ज्यांना फायदे समजले नाही तो मात्र त्रसणार. आणि सध्याची परिस्थिती तर अशी भयंकर आहे, ब्रह्मचर्यच कशाला म्हणतात लोकांना कळत नाही. संकुचित अर्थ माहिती आहे ब्रह्मचर्याचा लोकांना. त्या ब्रह्मचर्य शब्दाची महती, त्याची गहनता काय आहे बहुतांश लोकांना माहित नाही. मिनिमम लोक असतील ज्यांना हे माहिती असेल. हे एकच व्रत असं आहे ज्या व्रताच्या पालनामुळे ईश्वर प्राप्ती होऊ शकते. मग तुम्ही सांगा या ब्रह्मचर्याची महती किती असेल? तर ब्रह्मचर्य हा विषय फार मोठा आहे. हा विषय, ब्रह्मचर्य हा सब्जेक्ट ज्याला समजला तो या भवसंसार सागरापासून तरुण गेला, ईश्वर प्राप्ती झाली म्हणून समजा त्याला. ज्याने ते ब्रह्मचर्य समजून घेतलं, आचरण केलं त्याप्रमाणे. हो काजी. औसा म्हणतात ठीक आहे. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 112. योगक्षेम कथन. योगक्षेमाविषयी देव कथन करतात. देमाईसी पुसले जी गोसावी यांचा वेश घेतले, योगक्षेमाचे कैसे करावे? देमाईसा म्हणतात जी स्वामींचा जर संन्यास घेतला आम्ही, स्वामींनी दिलेला वेश धारण केला, तर योगक्षेमाचं म्हणजे जेवण खावण कसं करावं? सर्वज्ञ मंत्री देमती ते नेतव मोकलावे, मग जयाचे ते सांभाळीती. स्वामी म्हणतात बाई एवढी चिंता कशाला करता, तुम्ही संन्यास तर घ्या, मग तुम्ही आमचे झालात, आम्ही तुमचा सांभाळ बरोबर करू. दीक्षाच घ्यायची नाही आणि चर्यावंताच्या गप्पा करायच्या, याचा आहार तसा, त्याचा आहार तसा, मग असा आहार घेतल्याने काय होतो, तसा आहार घेतल्याने काय होतो, ह्या गप्पा कशाला करत बसायच्या? देव म्हणतात सरळ संन्यास घ्या, तुमचा सांभाळ आम्ही करू. हो काजी. देमाईसा म्हणतात ठीक आहे. परंतु देमाईसा ह्या शेवटपर्यंत स्वामींच्या ठिकाणी अनुसरल्या नाही म्हणजे नाही, तशाच मेल्या, परंतु स्वामींच्या जवळ अनुसरल्या नाही. परंतु चर्चा जेवढ्या करायच्या
की सांगताच सोय नाही. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 113 महावाक्य गोष्टी राणीवणी करणे. महावाक्याच्या गोष्टी कुठे कराव्यात? देव सांगतात. कुणाला सांगतात? समोर पाहूया. एक वेळ महादायसे लखुबाईसी महावाक्याची या गोष्टी करीत होती. लखुबाईसा आणि महादायसा महावाक्याच्या गोष्टी करत होत्या. तेथ जनसंसर्ग होता. तिथे काही लोक बसलेले होते. ते देखोनी सर्वज्ञ म्हटले. ते पाहून स्वामी म्हणतात, या ऐसिया गोष्टी त्या राणीवणी कीजती किंगा. स्वामी म्हणतात, एवढं गुढ असं महावाक्य तुम्ही बोलत आहात, अशा गोष्टी राणामध्ये जाऊन वनामध्ये जाऊन तुम्ही केल्या पाहिजे. चार चौघामध्ये असं नाही बोललं पाहिजे. हो का जी? महादायसा म्हणतात, ठीक आहे, चूक लिये, माझ्याकडून चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही असं महादायसा म्हणतात. म्हणून श्रीचरणा लागली असं म्हणून महादायसा स्वामींच्या पाया पडतात. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 114 तूप गाळोत्तर रस निरूपण. तुपाविषयी देव निरूपण करतात. भटी पुसिले भटोबास विचारतात, जी भिक्षा करिता जरी तेल का तूप येत तरी काही करावे. जी भटोबास म्हणतात, जी भिक्षेमध्ये भिक्षा करत असताना काही तेल आलं तूप आलं तर काय करावं. सर्वज्ञ म्हणते, वानर्या तेल तूप हा गाळोत्तर रसू किंगा. स्वामी म्हणतात भटोबासांना, तेल आणि तूप हे गाळोत्तर म्हणजे गाळून तयार केलेले रस आहेत. मग रसा काही साक्षी ठाकीच आहे. या रसाच्या साक्षीही ठाकू नये, याची सेवना करणं तर दूरच राहिलं. हो का जी? भटोबास म्हणतात, ठीक आहे, तरी आजी लागो नीन ठाको जी. आजपासून आम्ही तेल तुपाच्या साक्षीही ठाकणार नाही, तिथे उभेही राहणार नाही आणि घेणं तर दूरच राहिलं. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण 7 चरित्र श्रवण केलेले आहेत. 7ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, मी जे स्वतंत्रवीर सावरकरांचं काव्य सांगितलं त्या काव्यामधून स्वतंत्रवीर सावरकर कोणता भाव प्रगट करण्याचा प्रयत्न करतात, ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. त्यांचं काव्य आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. गीतेच्या श्लोकावरील काव्य आहे, म्हणून मी प्रश्न विचारलेला आहे स्वतंत्रवीर सावरकरांच्या काव्यावरचा. नाही तर पुन्हा कोणाला नको वाटायला की हे काय सावरकरांचा प्रश्न विचारत आहेत. कारण कसं असते, काही लोकांना समजत नाही एकतर पूर्ण पोथी व्यवस्थित. काही लोक अर्धवटच ऐकतात आणि मग म्हणतात या पोथीमध्ये किंवा ही ईश्वरदास महानुभाव भलतसलतच काहीतरी सांगत बसतात पोथीमध्ये, असं काही लोक म्हणतात, ज्यांना मी सांगितलेला विषय पूर्ण समजत नाही. असे आपले काही दर्शक असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की सर्व देवाचंच आहे. तर आता लीळाचरित्रातून प्रश्न विचारतो तुम्हाला मी. लीळाचरित्रातील प्रश्न आहे, स्त्रियांनी अटन करताना रस्त्याला लागल्यावर कसं चालावं, स्वामींनी कसं सांगितलं चालायला, हा आजच्या या ज्ञानसत्रातील चरित्रातील प्रश्न आहे. तर असे एकंदरीत 2-3 प्रश्न झालेले आहेत आजच्या या ज्ञानसत्रामध्ये. तर तिन्ही प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वतंत्रवीर सावरकरांपासून आपण कोणता गुण घेतला पाहिजे. स्वतंत्रवीर सावरकरांपासून आपण ती दृष्टी घेतली पाहिजे ज्या दृष्टीने सावरकर श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेकडे पाहायचे आणि सुंदर सुंदर काव्य तयार करायचे. श्रीकृष्ण महाराज जसे त्यांना समजले तसे आपल्यालाही समजले पाहिजे, हा गुण आपण घेतला पाहिजे त्यांच्याकडून. नाहीतर फक्त कृष्ण महाराज म्हणजे गोपिकांच्या मागे धावणारे आणि 16,108 राण्या करणारे श्रीकृष्ण महाराज हे आपल्याला दिसू नये, म्हणजे दिसणारच नाहीत आपल्याला. आपल्याला दिसतील ते श्रीकृष्ण महाराज कसे धर्मासाठी झटणारे, धर्मासाठी युद्ध करणारे, धर्मासाठी राक्षसांना मारणारे, अधर्मी लोकांचा नाश करणारे, साधू संतांचं रक्षण करणारे, जे काही सामान्य जनता आहे त्यांचं रक्षण करणारे श्रीकृष्ण महाराज आपल्याला दिसले पाहिजे. गोपिकेच्या मागे धावणारे श्रीकृष्ण महाराज, हात धरणारे, कपडे चोरणारे हे कोणाला दिसतात? लस्ट इज मस्ट म्हणणारे जे लोक आहेत, जे लोक लस्ट इज मस्ट म्हणतात की विषय वाचण्याशिवाय जगू शकत नाही आपण, अशा विचाराचे जे लोक असतात ना, हे लोक असे काव्य तयार करतात. याच लोकांना श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्रामध्ये फक्त वासना दिसतात आणि अशा लोकांपासून आपण फार 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 दूर राहिलो पाहिजे. आणि जवळीक कुणाची करावी तर स्वतंत्रवीर सावरकरांच्या विचारांची जवळीक केली पाहिजे आपण, म्हणजे श्रीकृष्ण महाराज आपल्याला व्यवस्थित समजतील. श्रीकृष्ण महाराजांविषयी 2 शिकवणी सांगितल्या. पहिले सांगितलं स्वतंत्रवीर सावरकरांनी की मुरलीधर श्रीकृष्णाची भक्ती नका करू, मुरली वाजवली गवळणी आले, अशा श्रीकृष्णाची भक्ती नका करू. श्रीकृष्ण महाराज कोण्याही गवळणी सोबत हिंडत नव्हते, हे सगळं नंतर थोतांड रचलेलं आहे. जरी हिंडले असतील तर लहान मुलगा आहे, ताई माई मावशी म्हणून हिंडले असतील, 12-13 वर्षाचा मुलगा, या दृष्टिकोनातून हिंडले असतील. परंतु ज्या गवळींमध्ये तो वेगळा दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न करतात, हे आजकालचे तथाकथित, काय मला बोलावं हे समजत नाही, या लोकांना काय बोलावं,
शहाणे म्हणावं तर अक्कल नाही, गाढव म्हणावं तर शपूट नाही, असे लोक आहेत हे. आता काय बोलावं यांना. असो, जाऊ दे, आपल्याला काही घेणदेण नाही. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या की मुरलीधर श्रीकृष्ण सोडून द्या, चक्रधारी श्रीकृष्णाची भक्ती करा. ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी हातामध्ये सुदर्शन चक्र धारण करून धर्माची स्थापना केली, जे भक्त होते अर्जुनासारखे, पांडवांसारखे, त्यांचं रक्षण केलं, साधूंचं रक्षण केलं आणि अधर्मी लोकांचा नाश केला, अशा श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करा. असेच श्रीकृष्ण महाराज तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतात, जे की तुमचं धर्मरक्षण करण्यासाठी तुम्हाला पथदर्शक तत्व तुम्हाला सांगतील. चक्रधारी श्रीकृष्ण महाराजच तुम्हाला फक्त सहाय्य करू शकतील, पथदर्शक ठरू शकतील. एक पथदर्शक असं व्यक्तिमत्व आहे धर्मासाठी चक्रधारी श्रीकृष्ण महाराज म्हणजे. आणि त्या श्रीकृष्णाची भक्ती करा असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे धर्मासाठी आपण नक्कीच दृढ होऊ. तर उत्तर तुम्हाला कळालंच असेल. आता पाहूयात आपण बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावं. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: कमलताई टोणपे, तारामावशी पटाईत, राजश्रीताई वर्डेकर, आरतीताई कदम, भूपालजी साळवे, देवानंदजी काकडे, संध्याताई पाटील, शालिनीताई राऊत, जियाताई चौधरी, लताताई चिपडे, माधुरीताई भोपळे, शिल्पाताई खामणेकर, संतोषजी रासकर, नंदकुमारजी डरांगे, ज्ञानेश्वरजी महाजन, रुचाताई उगले, भागोरावजी कदम, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, संध्याताई सुरेश, ज्ञानेश्वरजी उगले, योजनाताई भरते, प्रकाशजी साठे, निवृत्तीजी खाडे, मंगलाताई मेटे, सुरेशजी केके, मुकेशजी भुयार, डॉक्टर सतीजी उर्हे, मदनजी कोल्हे, दुर्गाताई भावे, राजश्रीताई माने या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक उत्तरे दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये अष्टभैरव विद्या आगम निरूपण, साजात्या वेद कथन, अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती निरूपण, विद्या मार्ग अंतर्याग निरूपण, अण्णव महानवादी विभाग निरूपण, इंद्र ब्रह्मादिका जीव कथन, तिन्ही ग्रामे तिन्ही राणे समान निरूपण, इतर विद्या जीवन मुंचे निरूपण, प्रमादीय अडनी क्रिये देह विद्या निरूपण, असे भरपूर सारे ज्ञानवर्धक चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड